आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज सांगलीत मोर्चाचं आयोजन करण्यात आले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सांगलीत राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात आला होता। पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती आणि त्याच्याच निषेधार्थ आज मोर्चाचं आयोजन करण्यात आले। महायुतीतल्या नेत्यांना सगळ्यात मोठा धोका येतो म्हणजे आमच्या राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब या सगळ्या नेते मंडळी आमचा पक्ष हा मास लीडर आहे, हा ग्रासरूटवर काम करणारा नेता आहे आणि एक सुसंस्कृतपणात जपून काम करणारा नेता आहे। त्यामुळं त्यांच्यावर जर टीका टिप्पणी केली, त्यांना कुठंतरी त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक सुसाट रस्ता मिळेल हा त्यांचा एक विचार आहे, पण हे कधी शक्य होणार नाही। शेवट आम्ही दम धरून काम करणारे माणसं आहे, सगळे महत्वाचे। शेवट आम्ही कामाला महत्व देणार आहे, आमचा नेता सुद्धा कामाला महत्व देणारा नेता आहे। एक तर अशा लेवलला जाऊन एका मोठ्या नेत्याबद्दल नाही तर कोणाबद्दल तुम्ही वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाही तर कोणाचा तरी हा वरदास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा, नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे। त्यामुळे जी काय वक्तव्य पडळकरांनी केलं त्याचा आम्ही निषेध करतो। शेवटी जो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, ज्यांनी त्यांनी काय बोलावं, पण एखाद्याच्या मातृत्वाबद्दल किंवा त्याच्या पित्याबद्दल इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन बोललेलं महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणीही ऐकलं नव्हतं आणि ते घडलं। त्याचं दुःख महाराष्ट्राला आहे। खालच्या निचोत्तम पातळीवरती जाऊन बोलणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।